राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे ही सध्या एक स्टार्टअप आहे, जी अजूनही लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करते। या स्टार्टअपचे विचार एकदम सरळ आणि रोखठोक आहेत आणि स्टार्टअप असल्यामुळे त्यात खूप कमी लोक आहेत की जे मनापासून कामे करतायत, जसे की बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे इत्यादी। काही लोक जे मनसेमध्ये सुरुवातीला आले ते दुसऱ्या कंपनीत चांगला पगार मिळेल या आमिषाने मनसे ही स्टार्टअप सोडून गेले, परंतु या स्टार्टअपने प्रोजेक्ट मिळवण्यासाठी कधीही लाचारी पत्करली नाही। मध्ये मध्ये या स्टार्टअपने काही चांगले निर्णय घेतले, जसे टोल नाके विरोधात आंदोलन, नोकऱ्यांमध्ये परप्रांतीयांना विरोध, दुकानांवर पाट्या, पण सत्ता नसल्याने ते हे प्रोजेक्ट पूर्ण करू शकले नाहीत। त्यामुळे कस्टमरनी थोडे या स्टार्टअपकडे दुर्लक्ष केलं। नाशिकच्या विकासाचा त्यांनी एक प्रोजेक्ट खूप चांगल्या रीतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, लोकांसमोर केलेली कामं सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला। पण जेव्हा निवडणुका समोर आल्या तेव्हा ग्राहकांनी स्टार्टअपपेक्षा मोठ्या कंपन्यांकडे जास्त लक्ष दिलं। ही एक अशी स्टार्टअप आहे की जी चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणेल, मग भले त्यासाठी यांचा धंदा बुडाला तरी हरकत नाही। मान्य की या स्टार्टअपचे CEO स्टार्टअप वाढवण्यासाठी जास्त फिरकले नाहीत, पण त्यांच्या टाउन हॉल मीटिंगचे लोक आजही फॅन आहेत। या स्टार्टअपची ताकद फक्त मोजक्या शहरात आहे। नुकतेच या स्टार्टअपने त्यांचे विजन आणि मिशन बदलले, त्यांच्या विचारसरणीत बदल केलाय। त्यामुळे कदाचित दुसऱ्या एका तथाकथित विजन असलेल्या कंपनीचे बरेच कस्टमर ही स्टार्टअप आता मिळवू शकेल। शिवसेना ही बऱ्यापैकी मोठी झालेली कंपनी, पण तिच्यासाठी जे लोक झटले त्या लोकांच्या विचारांना या कंपनीने कधीच तिलांजली दिली। यांनी प्रोजेक्ट मिळवण्यासाठी स्वतःचे विजन आणि मिशन बदललंय, मग त्यासाठी लाचारी पत्करली तरी हरकत नाही। यामुळे यातील काहींनी आपला वेगळा स्टार्टअप सुरू केलाय, तरीही ही कंपनी अजूनही स्वतःला समजते की ती त्यांचे सामर्थ्य संपूर्ण महाराष्ट्रात आहे, पण तो त्यांचा गोड गैरसमज आहे। त्यांची तथाकथित ताकद ही फक्त मुंबईतील काही भाग, कोकणातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही भागापुरतीच मर्यादित आहे। ही कंपनी नेहमीच असा दावा करते की महाराष्ट्रात शिवाजी महाराज यांच्यानंतर आम्हीच, पण प्रत्यक्षात इतर कंपन्या सुद्धा आहेत की ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला। या कंपनीची पूर्वीची वाटचाल बघता असे वाटत होते की ही कंपनी देशात पसरेल, पण आता जिथे यांच्या शाखा आहेत त्या सुद्धा काही वर्षांनी राहतील का असा प्रश्न पडतो। सध्या या कंपनीमध्ये काही असे मार्केटिंगचे लोक आहेत की जे दुसऱ्याची कंपनी, विशेष करून भाजप नावाची कंपनी किती वाईट आहे आणि आमची किती चांगली आहे हे दुसऱ्या लयाला चाललेल्या कंपनीच्या सांगण्यावरून सांगतात। विशेष म्हणजे ज्या कंपन्यांविरोधात त्यांनी आधी स्पर्धा केली त्याच कंपन्यांच्या वळचणी आता ते आसरा घेऊन कशीबशी वाटचाल करतायत। त्यामुळे आता सध्याची राज ठाकरे यांच्या स्टार्टअपची अवस्था कदाचित अनिल अंबानी यांच्या कंपनीसारखी असेलही, पण सध्याच्या त्यांच्या धोरणामुळे असं वाटतंय की कदाचित इतर कंपन्या लवकरच या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करतील, कस्टमर यांच्याकडे वळतील आणि अनिल अंबानी सारख्या अवस्थेतून ते नक्कीच बाहेर पडतील। आणि उद्धव ठाकरे हे मुकेश अंबानी असतील तर जर त्यांनी त्यांची ध्येय धोरणं लवकरच बदलली नाही तर कदाचित त्यांचा राजकुमार दूत अर्थात व्हिडिओकॉन होईल। राज ठाकरेंना अनिल अंबानी यांच्या कारकिर्दीची उपमा देणे हा राज ठाकरे यांचा अपमान आहे आणि उद्धव ठाकरे यांना मुकेश अंबानी यांची उपमा देणे हा मुकेश अंबानी यांचा अपमान। तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट्स करून सांगा।